मुथूट बंद भाग 6. थोड्याच वेळात रावसाहेब परत आले आणि त्यापाठोपाठ अमृता आणि समता देखील आल्या. डॅडी, तुम्ही आणि यावेळी घरात? दोघी आश्चर्याने चिवचिवल्या. सांगतो बेटा, आधी हिची ओळख करून देतो. ही आहे दीपाली. आजपासून ती आपल्या घरी राहणार आहे. तुम्ही तिला घरचीच समजायचे. पण डॅडी, या हाय तरी कोण? अमृताने विचारलं. आपल्या नात्यातली आहे, समताने विचारले. अमृता, समता, आपण या विषयावर नंतर बोलू. तुम्ही आत्ताच आलात ना, त्यामुळे आज जा, वॉश घ्या, फ्रेश व्हा आणि स्वयंपाक गरम करून वाढायला घ्या. म्हणजे रमाबाई लवकर गेल्या? समताचे तोंड वाकडे झाले होते. पण डॅडी, अजून दादा आला नाही. अगं, तुमचं वाढून होईल तोपर्यंत तो येईल. पळा आता. या दीपालीला ही भूक लागली असेल. अमृता आणि समता आत निघून गेल्या. त्या दोघी चक्रावल्या होत्या. कोण असेल ही दीपाली? कुठून आली आहे? आणि ती आपल्या घरी का राहणार आहे? बरेच प्रश्न त्या दोघींच्या मनात येत होते आणि ते साहजिक होते. बाबा, यांना आवडेल का मी इथे राहिलेली? अर्थात बेटा. पण आता त्या दोघींचा चेहरा. दीपालीला मध्येच अडवीत रावसाहेब म्हणाले, दीपाली, अगं त्यांना काही शंका येणारच ना. मी सांगितल्यानंतर सर्व काही ठीक होईल. अगं, आमची अमृता, तिचं आणि तुझं चांगलं जमेल. तिला खूप बोलायला लागते. थोड्याच वेळाने स्कूटरचा आवाज आला. रणजित आला. त्याचीही ओळख करून देतो. ये, रावसाहेब दीपालीला म्हणाले. रणजितने हॉलमध्ये प्रवेश केला. उमदा, स्मार्ट रणजित. रणजित, हिची ओळख करून देतो. ही दीपाली आपल्याकडे पाहुणी आली म्हणून आलेली आहे. पण पाहुणी न होता ती घरचीच होऊन आपल्याला घरी राहणार आहे. वाह वा डॅडी, नाहीतरी आपल्या एवढ्या मोठ्या बंगल्यात माणसांची कमतरताच होती. डॅड, मला मनापासून आनंद झाला आहे. दीपालीकडे पाहून तो हसत म्हणाला, आपलं घर समजून राहा. काही गरज भासली तर निकंसोच सांग मला. डॅड, जाऊ मी? हो, पण लवकर ये. भूक चांगली लागली आहे मला. आणि या दीपालीलाही. इथे आल्यापासून साधं पाणीही तिने मागितलं नाही आणि मी सुद्धा विचारले नाही. आता येतो 5 मिनिटात. दीपालीला त्याच्या वागण्याचे खूप आश्चर्य वाटले आणि ते तिने बोलून दाखवले. बाबा, माझ्या संबंधी यांनी काहीच कसं विचारलं नाही. उलट मलाच सांगतात घर आपलं समजा. दीपा, रणजित समंजस आहे. त्याच्या मनात काही प्रश्न असतील पण ते तुझ्यासमोर मला विचारणार नाही. डॅडी, वाढून झाले आहे, अमृताने येऊन सांगितले. बरं, चल दीपाली, जेवून घेऊ. डायनिंग हॉलमध्ये पाऊल टाकल्यानंतर दीपालीच्या मनावर दडपण आले. भले मोठे डायनिंग टेबल आणि त्यावर मांडलेल्या त्या भरगच्च डिशेस, मधोमध ठेवलेला ताज्या गुलाबांचा फ्लॉवर पॉट, फळांनी भरलेला कुंडा. बापरे, आपल्याला कसं जमेल इथे जेवायला? आपले काही चुकले तर हे सगळे हसतील, म्हणतील डॅडींनी कोण कुठल्या घरून आणली आहे. साधं पद्धतीने जेवायलाही जमत नाही. बाबांना सांगूया का आपण नंतर जेवतो? काय करावे? दीपा, अगं अशी उभी का राहिलीस? त्या कोपऱ्यात बेसिन आहे, हात धुवून ये चटकन. रावसाहेबांच्या या बोलण्यावर ती काय बोलणार? हात धुवून ती आली. तिला समजे ना आपण बसावे कुठे. टेबलाच्या एका बाजूला अमृता, समता बसल्या होत्या. दुसऱ्या बाजूला रणजित आणि मधल्या कडेला रावसाहेब. या चौघांचीही नेहमीची जागा. दीपालीला वाटले आपण पुढे होऊन या दोघींच्या जवळची खुर्ची ओढून त्यावर बसावे. तोच रणजित उठला. आपल्या बाजूची खुर्ची त्याने थोडी मागे ओढली आणि तो दीपालीकडे पाहत म्हणाला, ये बैस. किती सहज वाटत होतं त्याचं ते वागणं, जशी ती त्याला घराला पूर्वपरिचित आहे. दीपाली त्या खुर्चीवर जाऊन बसली. जेवणाची सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे त्याच्या गप्पा सुरू झाल्या. जो तो स्वतःला काय पाहिजे ते वाढून घेत होता. दीपालीच्या हातात बरेच काही शिल्लक होते. नवीन घरात नवीन माणसांबरोबर आणि तेही नवीन पद्धतीने. तिला जेवण तरी कसे जाणार? दीपा, हे काय, अजून ताट तसंच? बाबांच्या बोलण्याने तिला बरे वाटले. बराच वेळ अमृता, समता, रणजित बोलत होते, हसत होते, पण त्यांनी तिची खास दखल घेतली नव्हती. बाबाही त्यांच्याबरोबर बोलण्यात रंगून गेले होते, पण त्यांचे आपल्याकडे लक्ष आहे या भावनेनेच तिला आनंद झाला. जेवण झाली. रणजित आणि बाबा निघून गेले. समता, अमृता टेबलावरचे आवरू लागल्या. दीपालीला राहावे ना, ती त्यांना मदत करू लागली. अमृता म्हणाली, राहू दे, आम्ही करतो दोघी. तुम्ही दोघी काम करणार आणि मी निवांत बसू? मला नाही ते जमणार, दीपाली हसत म्हणाली. अमृताला दीपालीचं बोलणं आवडलं. अगं, तिच्याऐवजी मला सांगितले असतेस तर मी धूम पळून गेले असते, समता म्हणाली. आणि दीपालीला हसूच आले. ती समताला म्हणाली, तुला जायचे असेल तर जा तू. तुझ्याऐवजी मी आहे ना इथे. पाहिजे तर तुम्ही दोघीही जा. मी आवरते. कॉलेजमधून आलात आणि लगेच कामाला लागलात. आता थोडी विश्रांती घ्या. अमृताला दीपालीचं बोलणं पुन्हा आवडलं.
मुलगी विचारी दिसते आणि त्याहीपेक्षा कामसू दिसते. ती कौतुकाने दीपालीकडे पाहत म्हणाली, दीपा, मी तुला आधीच एक नीट सांगते. नीट लक्षात ठेव, या समताच्या कामाला बिलकुल सुट्टी देऊ नकोस. अगं, मुळात तिला काम करायचा भारी कंटाळा. तू जा म्हणतास ती निघून जाईल. ती तुझ्या बोलण्याचा पुरेपूर फायदा घेईल. अगं, कामासाठी माझ्याबरोबर भांडत असते ती. ए अमृता, करून दिलीस तेवढी ओळख खूप झाली माझी. आता आणखीन काही सांगू नकोस. आता ती आपल्या घरात राहणार म्हणजे कळेल तिला मी कशी आहे. तुला नको उगीच त्रास. मी जाते, मग बसा निवांत माझ्याबद्दल बोलत. आणि खरंच समता तेथून निघून गेली. दीपाली घाबरली. तिला राग आला ना? थोडासा, पण खरं सांगू, राग आल्याचा आव मात्र तिने थोडा जास्त दाखवला. माहितीये का? नाही बाई, दीपाली न समजून म्हणाली. त्यामुळे तिचा फायदा झाला. बघ, गेली ना काम अर्धवट टाकून. किती असं काम आहे हे? मी आता 10 मिनिटात आवरते टेबल, दीपाली म्हणाली. दीपाली, कामाचं म्हणजे लहान की मोठं हा प्रश्न नाही, पण डॅडींनाही माहीत आहे समताचा स्वभाव. त्यामुळे माझ्यापेक्षा डॅडी समतावर जास्त लक्ष ठेवतात. पण समताचे इतर उद्योग मात्र खूप असतात. अगं, तिला सगळ्याची हौस आहे. तिचे पेंटिंग्स बघितलेस तर तुला आश्चर्य वाटेल. नृत्याच्या क्लासला जाते ती. कॉलेजमध्ये नाटकात वगैरे सगळ्यात तिला भारी इंटरेस्ट आहे. अमृता कौतुकाने बोलत होती. बघ, बोलत काम कसे पटकन आवरले. जाते मी, थोडी झोप काढते. तू सुद्धा जा तुझ्या रूममध्ये. डॅडींनी दाखवली आहे ना? हो, आल्याच. अमृता निघून गेली. दीपालीनेही आपली खोली गाठली. तिला अमृताच्या बोलण्याचे कौतुक वाटत होते. तिने आपल्या बहिणीचं समताचं कसं सगळं सांगून टाकलं. तिला काय काय आवडतं, काय नाही. अमृता बहुतेक आपल्याबरोबर चांगलं वागेल. समताचं काही सांगता येत नाही. आणि त्यांचे दादा रणजित आज तरी आपलेपणाने बोलले. दीपाली असाच कसला तरी विचार करीत बसली होती कितीतरी वेळ. ताई, तुम्हाला चहा घेण्यासाठी बोलवत आहे. येते. बाई ग, 4:30 झाले केवढ्यात, आपल्याला समजलेही नाही. उठली, आपल्या खोलीबाहेर पडली, पण तिच्या लक्षात येईना उजवीकडे जायचे की डावीकडे. बहुतेक इकडेच. ती पॅसेज ओलांडून गेली. पाहते तर ती समताच्या रूममध्ये आली होती. तिला पाहून दीपाली अडखळली. काय सांगायचे तिला काही समजेना. दीपालीला गप्प पाहून समता म्हणाली, काय पाहिजे? काही नको, दीपाली गोंधळून म्हणाली. मग दुसरं काही काम होतं का माझ्याकडे? काम म्हणजे? दीपाली अडखळली. काय सांगायचे तिला समजेना. दीपालीला गप्प पाहून समता म्हणाली, अगं सांग ना पटकन, चहा तिकडे गार होईल. मी सहज आले होते. चला जाऊया आपण. समता पाठोपाठ ती डायनिंग हॉलमध्ये आली. पाहते तर चहाचा सर्व सरंजाम टेबलावर मांडलेला होता. रणजित आणि रावसाहेब चहा घेत होते. अमृताने नुकताच स्वतःसाठी चहा कपात घेतला होता. दीपालीला पाहून रावसाहेब म्हणाले, ये दीपाली, उशीर केलास? बरं समता, तुम्ही दोघी चहा घ्या. अरे हो मुलांनी, तुमची आणि दीपालीची चांगलीच ओळख झाली की नाही, की जेवल्यावर न बोलताच गेलात झोपायला? डॅडी, तसं कसं होईल? तिची आणि माझी ओळख झाली. आम्ही दोघींनी मिळून तर काम आवरलं, अमृताने माहिती दिली. असं होय? काय समता, तू पळून गेलीस की काय? काम नको म्हणून? रावसाहेब हसत म्हणाले. डॅडी, कामासाठी नाही गेले. ही अमृता माझ्याबद्दल या दीपालीला काही बाई ते सांगू लागली. मला राग आला. म्हटलं करा तुम्हीच तुमची कामं, मी जाते. दीपा, काय सांगितलं तुला अमृताने? बाबा, बरंच सांगितलं. तिला मध्येच तोडत समता म्हणाली, ऐकलत ना डॅडी, म्हणून तर मी गेले. अगं, पूर्ण तरी ऐकूया आपण. सांग दीपा. समताच्या अंगात खूप कला आहेत असंच सांगत होती अमृता. म्हणजे ती पेंटिंग्स खूप छान करते, नाटकात कामे करते मस्तपैकी, आणि नृत्याच्या क्लासला जाते. नृत्यही खूप छान येतं वगैरे. ऐकलंस समता? तुला काय वाटलं? मी तुझा फक्त कामचोरपणाच सांगितला? ए अमृता, सॉरी. म्हणजे माझा गैरसमज झाला होता. आता गैरसमज दूर झाला ना? तेव्हा आता तुम्ही दोघी एकत्र फिरायला जाणार, हो ना? एकदम करेक्ट. दोघी एकाच वेळी बोलल्या आणि सगळेच खळखळून हसले. दीपालीला त्या सर्वांचे आश्चर्य वाटत होते. भाऊ बहीण घर कसं भरल्यासारखं वाटतं. आणि त्यांच्यातली लुटुपुटूची भांडणं, खोटं रागवणं, एकमेकांना चिडवणं, आणि मग हे असं एकत्र हसणं खिदळणं, यालाच घर म्हणतात. नाहीतर आपण आणि आपलं घर होतं, फक्त दोघी जणी. कधी एकमेकींवर रागवलो नाही की भांडलो नाही. आई मला आणि मी आईला. दोघी एकमेकींना समजून घेत होतो. एकमेकींना दुखावणं तर दूरच. किती वेगळं होतं आपलं विश्व, फक्त आमच्या दोघींपुरतं मर्यादित. त्यामध्ये तिसऱ्या कोणाला वावच नव्हता. आई गेली आणि ते विश्वही संपलं. पण या घरात आपल्याला किती आगळं वेगळं वाटतं प्रत्येक वेळी. पण हे सुद्धा आपल्याला आवडतं आहे नक्कीच. आत्ताच अमृता समताची भांडणं आणि हसत झालेला शेवट कसं वाटत असेल त्यांना? आपल्याला कधी हा अनुभव आलाच नाही. नसू दे, निदान इथे ते पाहायला तरी मिळतं.
खूप बरं वाटतं आहे आपल्याला माणसांनी गजबजलेलं घर काय असतं हे आणि कसं असतं हे समजलं आहे. आपल्याला खरंच आपल्याला एखादी बहीण असती तर आणि ती विषमतेने हसली नाही आहे हेच बरं. आपण भोगलं तेच खूप झालंय. विचार करता करता दीपालीचे हात काम करत होते. अमृताने चहाचे कप गोळा केले होते. दीपालीने सफाईदारपणे टेबल स्वच्छ पुसून घेतले. रावसाहेब घराबाहेर पडले. दीपालीने आपल्या रूमच्या खिडकीतून त्यांची मोटार जाताना बघितली. कितीतरी वेळ ती त्या रस्त्याकडे पाहत होती. इथून तिथून पसरलेल्या रस्त्याकडे पाहत होती. आपल्या आयुष्यासारखा सुस्त काळोख भिन्न कोण जाणे भविष्यात अजून काय काय लिहिलं आहे. स्वतःच्याच विचारात कितीतरी वेळ ती तेथेच उभी होती, त्या रस्त्याकडे एकटक पाहत. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.